नमस्कार, मी माऊली झांबरे, माऊली लँडमार्कचा डायरेक्टर. हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश हाच होता की बाबा सोलापूरमध्ये गेली 16 वर्ष आम्ही वेस्टमध्ये काम करतो. लँड डेव्हलपमेंटमध्ये आहे. आम्ही ओपन प्लॉटिंगमध्ये वेगळ्या पद्धतीने डेव्हलपमेंट करण्याचा मानस माऊली लँडमार्क सोलापूरच्या लोकांचा एक विश्वासार्थासाठी घेतलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची डेव्हलपमेंट जसं मेट्रो सिटीमध्ये असते त्या पद्धतीने डेव्हलपमेंट सोलापूरमध्ये व्हावी हीच आमची एक तळमळ असते. त्या पद्धतीने प्रत्येक साईडला काहीतरी वेगळेपण देण्याचा उद्देश आणि मानस असतो. त्याप्रमाणे आम्ही ती डेव्हलपमेंट करतोय. माऊली लँडमार्क ही गेली 16 वर्ष सातत्याने काम करत आहे. जवळपास आमचे 22 प्रोजेक्ट सक्सेसफुल आम्ही रन केलेत. एकही कुठलीही लिटिगेशन न राहता, कुठंही लिटिगेशन आमचं नसताना आजपर्यंत सक्सेसरित्या 22 प्रोजेक्ट आम्ही सक्सेस केले. ते प्रोजेक्ट करत असताना बरेच लँडओनर आम्हाला भेटले. लँडओनर सोबत आमचे चांगल्या बॉन्डिंग झाल्या आणि लँडओनर आमच्यासोबत, काही लँडओनर आमच्यासोबत एक पार्टनर म्हणून, स्लीपिंग पार्टनर म्हणून आमच्यासोबत आता काम करतात. आम्हाला त्याचा आनंद आहे. काम करत असताना बरेच दिग्गज सोलापूरमधले आमच्यासोबत लँडओनर म्हणून काम करत होते. आम्ही डेव्हलपर्स म्हणून काम करत होतो. त्यामध्ये प्रसन्न तानवडे मालक असतील, ॲडव्होकेट मिलिंद धोबडे सर असतील, तसेच सोमनाथ पाटील असतील, भोगडे मालक असतील, जावळे सर असतील, बरेच असे लँडओनर आमच्यासोबत, जजचे आपले डॉक्टर आगळे सर असतील, गणेश चव्हाण म्हणून आपले कामतीजे असतील, हे सर्व लोक आम्हाला आमच्यावर विश्वास टाकून चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांची लँड डेव्हलपमेंट म्हणून चांगल्या पद्धतीने आम्ही प्रोजेक्ट सक्सेस केले. माऊली लँडमार्कची सर्व्हिस ही खूप चांगल्या पद्धतीने आम्ही देतो. ते एक आमचा मानस होता की बाबा लोकांचं घर खूप मोठं, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, तिसरी जी आवश्यकता असते निवारा, त्या निवारामधला आम्ही एक भाग आहे या पृथ्वी तलावरचा आणि आम्हाला तो अभिमान आहे. आणि ते लोकांना आम्ही सर्व्हिस देत असताना आम्हाला वाटतं की बाबा आपलंच घर स्वतःचं कसं असलं पाहिजे आणि आपलं घर देत असताना ती प्लॉटची साईज काय असली पाहिजे आणि ते कसं किफायतशीर लोकांना आपण दिलं पाहिजे. जास्तीत घर लोकांना एक सुख मिळेल. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा मधला जो निवारा पार्ट आहे खूप चांगल्या पद्धतीने लोकांचं एक ड्रीम असतं. म्हणजे जसं लास्ट ड्रीम म्हणलं तरी काय हरकत नाही आहे, कारण आयुष्यभर माणूस तो EMI फेडत असतो आणि एखादा प्लॉट घेऊन तो कन्स्ट्रक्शन करून एखादी पूर्ण पिढी त्यांची जाते. कारण बँक लोन करत असताना 20 ते 15 वर्ष रिटर्न असतं आणि अखंड 30-35 वर्षात त्या लेवलनी घेतलं तर जवळपास 20 वर्ष त्याला ते फेडायला, EMI फेडायला जातात. त्याच्यामुळे हे ड्रीम असतं, स्वप्न असतं, एखाद्यांचं इमोशनल अटॅचमेंट असते घराला. ती घराची इमोशनल अटॅचमेंट चांगल्या पद्धतीने त्याला देण्याचा मानस हा माऊली लँडमार्कचा नेहमीच असतो. जवळपास माऊली लँडमार्कचे 1000+ कस्टमर झालेले आहेत. कस्टमर खूप हॅपी आहेत. आमचे रेफरन्स कस्टमरचा ॲव्हरेज काढला तर जवळपास 27 ते 28% आमचे कस्टमर रेफरन्स कस्टमर आहे. हा एखाद्या कंपनीला अभिमानास्पद बाब आहे की एखाद्या कंपनी 27% रेशो रिटर्न रेफरन्स कस्टमर म्हणून येतो. ते खूप आम्हाला अभिमानास्पद आहे. त्या कस्टमरचे पण मी खूप खूप आभार मानतो. आमच्या विश्वास टाकला. रोटरी एक सोशल एक टच असावा समाजाचं आपण ह्या देणं आहे. आणि एखादी वस्तू आपण विकतो तर त्या वस्तूचं काही जे प्रॉफिट येतं त्यामधलं काहीतरी समाजासाठी द्यावं, हेच आमची तळमळ असते. त्यामध्ये सोलापूरचं प्राधान्य, जिथं आपण ज्या मातीत ज्या कार्यक्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्राचं देणं लागतं असं आम्हाला वाटतं होतं. त्यामुळे आम्ही सोलापूरमध्ये गेली 3 वर्षापासून 1 लाख झाडाचा संकल्प जो केला होता, जवळपास 25 ते 30 झाडं आम्ही लावलेत. त्याचं वेगळ्या पद्धतीने जतन केलेले आहेत. विशेष म्हणजे जतन झाले. झाडाचे बूट आता जवळपास 6 इंच 7 इंच घेरा झालेला आहे. त्याच्यामुळे ते एक अभिमान आहे. आणि सोलापूरमध्ये खरंच वनराईचं खूप गरज आहे. सोलापूर आपण बघितलं आज 45-46 डिग्रीपर्यंत जातो. ती डिग्री कुठेतरी आमचा एक खारीचा वाटा असावा म्हणून ते एक झाडाचा आम्ही संकल्प केला. तो झाडाचा संकल्प हळूहळू आम्ही इम्प्लिमेंट करत आता 25 ते 30 पर्यंत टप्पा आमचा पार पडलेला आहे. या 2 वर्षामध्ये तो पण आम्ही राहिलेला टप्पा पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. दुसरं, जेव्हा कोविडमध्ये आम्हाला असं जाणवलं की बाबा रक्ताचं रक्त हे कुठंच तयार होत नाही. रक्त हे माणसाच्या, मनुष्याच्या ह्याच्यामधूनच काढलं जातं. रक्ताची फॅक्टरी कुठेही तयार झाली नाही. त्याच्यामुळे ब्लड डोनेशन किती महत्वाचं आहे हे आमच्या स्टाफला आणि आमच्या सर्व कामगारांना हे लक्षात आलं. त्यामुळे आम्ही जर 6 महिन्याला ब्लड डोनेशनचा एक कॅम्प घेतो. दमानी ब्लड बँक आमच्यासोबत आहे, हेडगेवर रक्तपेढी आमच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत आमचा टाईप आहे. जेणेकरून जेव्हा आम्ही दमानी ब्लड बँकेला रक्त देतो त्यावेळेस ते रक्त आमच्या लाईफ टाईम आमच्या मेंबरला, ज्याचं नावनं सर्टिफिकेट, त्यांच्या फॅमिलीला पण ते कधीही मिळतं रक्त. एक आम्ही एक सोशल टच म्हणून 6 महिन्याला ब्लड डोनेशन करण्याचा मानस ठेवतो. प्रत्येक जर 6 महिन्यात 30 ते 35 बॉटल आमचं रक्त कनेक्ट होतं. ते आमचं ठरलेलं एक हे आहे. तसंच एक सोलापूरमध्ये वेगळा मेसेज यावा, कारण सोलापूर बघितलं तर आज डॉल्बी खूप प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे आम्ही एक असा टायटल घेऊन आलो होतो की डॉल्बी मुक्त सोलापूर, असं व्याख्यानाचे आम्ही टायटल घेऊन आलो होतो. त्याला खूप चांगला सोलापूरकरांनी रिस्पॉन्स दिला. आपल्या शहराबद्दल काय एक अटॅचमेंट राहिली पाहिजे, त्या लोकांना एक जागरूकता, बुद्धिमत्ता, विकास व्हावा आणि जेणेकरून एक यंग जनरेशन, युवा पिढी जी आहे ती चांगल्या मार्गाला जावावी आणि त्यातनं त्या व्याख्यानमालेतनं एक
वेगळ्या पद्धतीनं मेसेज देण्याचा हा माऊली आर्माचा एक प्रमाण प्रोजेक्ट असला तर डिसेंबरमध्ये करतो आम्ही. रोटरी जुळे सोलापूर असेल, क्रीडाच्या माध्यमातून असेल ना तर आर्मी म्हणून एक संघटना त्यांच्या माध्यमातून असेल, हे आम्ही दरवेळेस करतो. जो आमचा स्टाफ आहे त्या स्टाफमध्ये पण आम्ही वेगळ्या पद्धतीने कामगार म्हणून आम्ही कधी ट्रीट करत नाही. आमचा ऑफिस बॉय असेल ते किंवा मॅनेजर असेल, तो प्रत्येकांचे अटॅचमेंट एक फॅमिली, म्हणजे ते जेव्हा घरी जातात कधी एकदा त्यांना सकाळी ऑफिसला येईल आणि उशीर किती झाला ते त्यांना कळत नाही. त्यामुळे आपली तशी बॉन्डिंग ठेवलेली आहे प्रत्येक कामगारांबद्दल. कारण आम्ही त्यांना एक ट्रिप आउटसाईड म्हणा, स्ट्रीटला घेऊन जाणे म्हणा, बाकी त्यांना काही फॅसिलिटी असते फॅसिलिटी देतो आणि सर्व पद्धतीने वेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रीट करतो. म्हणजे ते कामगार म्हणून आमच्यासोबत राहत नाही. त्यामुळे बेनिफिट काय होतो तो कस्टमरवर इफेक्ट होतो. कारण आफ्टर कस्टमर सर्व्हिस जेव्हा बुकिंग घेताना आपण जी कमिटमेंट दिली आहे, जी कमिटमेंट त्यापेक्षा जास्त वेळ काही देऊ शकतो का, त्या पद्धतीने माऊली आर्मात नेहमीच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक डिपार्टमेंट आमचं वेगळं आहे. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आमचं वेगळं आहे, मार्केटिंग सर्च डिपार्टमेंट आहे, अकाउंट डिपार्टमेंट वेगळं आहे, लायसन्स डिपार्टमेंट वेगळं आहे आणि नवीन एक आता सोलापूरमध्ये CRM म्हणून आम्ही कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर म्हणून एक ठेवलेला आहे. जेव्हा कस्टमर प्लॉट बुकिंग करतो तिथून त्याची सर्व्हिस काय असेल, आमचं आता खडी खत होणे, सातबारा नाव लागणे, MSCB ला कनेक्शन बांधकाम करतात ते देणे, टॅक्स पावती ते सेपरेट करून देणे, त्याचं नाव लावून कार्यालयात जाण्याची गरज पडत नाही. कारण ती सोलापूर जेव्हा बुकिंग होतो कस्टमर तो आमचा होतो आणि आम्ही आमचा म्हणून त्या कस्टमरला ग्राउंड लेवलला सर्व्हिस देण्याचा हा मानस आमचा प्रयत्न आहे. सोलापूरमध्ये फ्युचरमध्ये बरंच सोलापूर आता सध्या टेकअपला आहे. जेव्हा विमान सेवा झाली त्यावेळेस सोलापूरचं वातावरण बदललं. नक्कीच सोलापूरला जसे आता गोव्याची झालेली आहे तसं आता मुंबईची होईल, बँगलोरची होईल, हैदराबादची होईल. 100% सोलापूरला जेव्हा हे विमान सेवा चालू होते तेव्हा नक्कीच बूस्ट मिळेल. आणि आम्ही आता IT मध्ये पण आम्ही BPO सेंटर आमचं चालूच आहे. गेली 4 वर्षाला ग्रेनेड सर्व्हिसच्या नावाने आम्ही काम चालू करतो. मिसेस माझी अश्विनी बघती आणि त्या पद्धतीने जवळपास आता 90 मुलं आमच्याकडे काम करतात. आमचं ड्रीम 2 वर्षामध्ये 500 मुलांचा स्टाफ करून त्या BPO सेंटरचं एक वेगळं आयडेंटिटी सोलापूरमध्ये करायचं आहे. इंदोर नंतर सोलापूर हे भारतामध्ये 2 नंबर BPO सेंटर हब म्हणून उद्यास येईल हे मला खात्री आहे. कारण सोलापूरमध्ये खूप मल्टी लँग्वेज चालतात, 6 लँग्वेजचं काम चालतं. तिथं मल्याळम आहे, कन्नड आहे, परत नंतर तामिळ आहे, मराठी आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, इंग्लिश आहे. या सर्व मल्टी लँग्वेज सोलापूरमध्ये सारख्या सिटीमध्ये चालतात. त्यामुळे सोलापूरचा फ्युचर खूप चांगला आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी एक मी एवढा हा मेसेज देऊ शकतो की सोलापूरने आपल्या सोलापूरबद्दल निगेटिव्ह न बोलता पॉझिटिव्ह बोलाय. सोलापूरमध्ये काय नाही, सोलापूरमध्ये सर्व काही आहे. फक्त आपण ते बघण्याचा दृष्टिकोन चष्मा बदलणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने सोलापूरबद्दल प्रेम करावे, सोलापूरबद्दल पॉझिटिव्ह बोलावे, हाच आज संदेश आहे. आणि आम्ही पण सोलापूरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची डेव्हलपमेंट, नवीन मेट्रो सिटीमध्ये जे काय डेव्हलपमेंट होती सोलापूरमध्ये आणण्याचा आमचा कायमचा मानस आहे. तो मानस आम्ही वेगळ्या पद्धतीने आता नवीन जे आता आमची टाउनशिप होतील वेगळ्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि खरंच सोलापूरकरांचे आभार, एवढ्या मोठी आम्हाला संधी दिली, एवढ्या आम्हाला तुम्ही प्रेम केलं त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू. नमस्कार, मी अश्विनी माऊली झांबरे, माऊली लँडमार्क. आपल्या माऊली लँडमार्कमध्ये बरेच वर्षापासून कामगार काम करतात. यामध्ये आपली 16 वर्षापासून रिअल इस्टेटमध्ये आपण काम करतो. आपल्या ऑफिसतर्फे आपण बऱ्याच गोष्टी सामाजिक आणि धार्मिक अशा दोन्ही गोष्टी केल्या जातात. जसं की आपण क्रेडाई किंवा रोटरी मार्फत झाडे लावणे म्हणा किंवा एक विविध कार्यक्रम आपण आयोजित करतो. त्या संदर्भात आपल्या ऑफिसमध्ये सर्व जे काही कामगार आहेत ते कामगार असं आम्ही शब्द कधी वापरत नाही. सर्वांचं एकजुटीने एक फॅमिली असल्यासारखं आम्ही काम करतो. आमच्या ऑफिसमध्ये सर्वांना एक एन्जॉय म्हणून दरवर्षी आम्ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करतो. त्याच क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वजण खूप इन्व्हॉल्वमेंट होतं मुलांचं. स्वतःहून स्पर्धेमध्ये सहभाग घेतात आणि प्रत्येक टीम खूप योग्यरित्या खेळ खेळते. त्यानंतर आम्ही आणखीन एक त्यांची एक करमणूक म्हणून ट्रिप काढतो. त्या ट्रिपमध्ये फक्त कर्मचाऱ्यांचाच विचार करत नाही, आम्ही त्यांच्या फॅमिलीचाही विचार करतो. विथ फॅमिली आमच्या ऑफिसमध्ये ट्रिप असते. त्याच संदर्भात सर्व आपण विविध प्रकारचे जितके सण आहेत ते सर्व सण सेलिब्रेट करतो. त्यामध्ये रंगपंचमी असू दे किंवा गणेशोत्सव तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सेलिब्रेट केला जातो. प्रत्येकांना सर्व संधी मिळाल्या जातात. यामध्ये गेम्स घेतले जातात, सर्वजण पार्टिसिपेट होतात. तसेच आपण दिवाळी आणि दसरा याही खूप मोठ्या प्रमाणात सण साजरा करतो. आपल्याकडे सणाला खूप चांगलं प्राधान्य मिळालं जातं. मुलांचं खूप इन्व्हॉल्वमेंट चांगल्या पद्धतीचं असतं. ही अशी एक खेळीमेळीची कंपनी असल्यासारखं सर्वांना फील होतं. त्यामुळेच ही मुलं जवळजवळ 8-10 वर्षापासून आपल्याकडे काम करतात.
या सर्वांना एक फॅमिली मेंबर असल्यासारखं फील होतं. आणि त्याच पद्धतीने आम्ही दोघं ओनर असून पण कधी त्यांना दाखवलं नाही. आणखीन एक की खूपच लोड आहे किंवा वाटतो असं फील होत असेल तर त्याच्यामध्ये मंथली पण आपली एक मीटिंग असते. त्या मीटिंगमध्ये देखील थोडंफार ऑफिसच्या गोष्टी झाल्यानंतर गेम्स वगैरे घेतल्या जातात आणि चांगल्या पद्धतीने खेळीमेळीचं वातावरण असल्यामुळे ऑफिसचं एन्व्हायरमेंट खूपच चांगलं आहे. धन्यवाद.